62व्या राज्य नाट्य स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या चंद्रपूर येथील अंतिम फेरीत सोलापूरच्या अश्विनी तडवळकर आणि कुर्डवाडीच्या डॉक्टर संतोष सुर्वे या दोघांनी अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रौप्य पदक प्राप्त केले आहे। 20 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत संपन्न झालेल्या चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक कला सभागृहात या स्पर्धा सलग सुरू होत्या। या स्पर्धेत महाराष्ट्रातील 38 नाटकांनी सहभाग नोंदविला होता। जवळपास 1,500 कलावंतांनी या कलाकृतींमध्ये सहभाग नोंदविला। त्यात सोलापूरच्या झपूर्जा या नाट्य संस्थेने प्राथमिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून अंतिममध्ये सहभाग नोंदवला होता। यात इरफान मुजावर लिखित समांतर नाटकातील सुधा या भूमिकेसाठी स्त्री अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रौप्य पदक पटकावले आहे। चांदीचे रौप्य पदक आणि 20,000 रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे। तर डॉक्टर संतोष सुर्वे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक पटकावत शोध कला व क्रीडा संस्थेच्या वतीने दुसरा अंक हे नाटक सादर केले होते। त्यात त्यांना लेखकाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक प्राप्त झाले आहे। विशेष म्हणजे यापूर्वी देखील सोलापुरात झालेल्या प्राथमिक स्पर्धेत याच नाटकांसाठी आणि याच भूमिकांसाठी तडवळकर आणि सुर्वे यांना अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रौप्य पदक प्राप्त झाले होते।